धक्कादायक बाब समोर आलेली आहे। नागपूरमध्ये काही महिन्यांपूर्वी बनावट औषध पुरवठा संदर्भामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली। विशाल एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीकडून औषध पुरवठा निकष नसताना सुरू असल्याचं समोर आलं होतं। या कंपनीकडे पुरवठा करण्यात येऊ नये त्यावर बंदी घालावी असा अहवाल अन्न आणि औषध प्रशासनानं सरकारला दिला होता। मात्र सरकारनं अन्न आणि औषध प्रशासनाच्या सूचना न ऐकता विशाल एंटरप्राइजेस या कंपनीकडूनच पुरवठा सुरू ठेवला असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे। विशाल एंटरप्राइजेस ही कंपनी कोल्हापूरच्या पाटील नावाच्या एका व्यक्तीची आहे असंही सांगितलं जात आहे। नंतर पाहिजे त्या एजन्सीच्या कंपनीच्या मार्फत औषधी खरेदी केली गेली। या औषधी कंपनीवर अधिकाऱ्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं, बंदी आणली या काही औषधीवर। असं असताना ही बंदी अधिकाऱ्यांनी टाकलेली बंदी या सरकारमधल्या मंत्र्यांनी उठवली। नंतर पुन्हा त्या औषध कंपन्यांनी पुरवठा सुरू केला आणि पुन्हा त्याच औषध कंपन्यांवर आता ऑब्जेक्शन आलेले आहे। म्हणजे याचा अर्थ सरकारमधील मंत्री, तत्कालीन अधिकारी यांची सगळी याच्यामध्ये साठगाठ आहे आणि त्याच्यातून जनतेच्या आरोग्याशी हे सरकार खेळतंय हे स्पष्ट होतंय। तर काही दिवसांपूर्वी स्पीडच्या अंबेजोगाईतल्या रुग्णालयात या बनावट औषधांचा भांडाफोड नेमका कसा झाला होता ते देखील पाहूयात। स्वराती रुग्णालयात एका रुग्णाला औषधामुळे रिॲक्शन झालं। अझिथ्रोमायसिन टॅबलेट बनावट असल्याचं उघड झालं होतं। घसा, कान, फुफ्फुसांच्या संसर्गावर टॅबलेटचा वापर होत होता। रुग्णालय प्रशासनाकडून अन्न औषध विभागाकडे तक्रार करण्यात आली। नागपूरमध्ये देखील एझिथ्रोमायसिन टॅबलेट बनावट असल्याचं समोर आलं। ज्या औषधांमुळे रिॲक्शन आली त्या औषधाचा वापर थांबवला। एफडीएच्या चौकशीत संबंधित औषध बनावट असल्याचं उघड झालं।